गणेश उत्सव 2025 खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति के तहत 417 गणेश मंडल ने पार्टिसिपेट किया। 5,500 कलाकारों ने बोलता सहा वंदन, जागरण, सुगम संगीत और स्किट्स का प्रदर्शन किया। ये इनिशिएटिव यूनियन मिनिस्टर नितिन गडकरी ने 2022 में शुरू किया था, जिसका मकसद आर्ट और कल्चर को बढ़ावा देना था। अब तक 12,800 से अधिक कलाकारों को फाइनेंशियल सपोर्ट दिया जा चुका है। माहिती आहे की मागच्याच 1.5 महिन्यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खंजिरी वादन स्पर्धा जी आहे ती आपण घेतली, विदर्भाची होती आणि 250-300 एंट्रीज त्या ठिकाणी आल्या, ती यशस्वी झाली। दरवर्षी आपण गणेशोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते आपण जनतेला देतो। विविध गणेशोत्सव मंडळ माननीय गडकरी साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नोंदणी करतात की आम्हाला कार्यक्रम पाहिजे, कोणते कार्यक्रम पाहिजे त्याची नोंदणी करतात आणि ज्यांना कार्यक्रम द्यायचे आहेत अशी लोक नोंदणी करतात। तर आज हे 4थं वर्ष होतं। आपल्याला माहिती आहे की 2022ला हे आम्ही सुरू केलं गणेशोत्सवाचं काम। 107 गणेशोत्सव मंडळांनी कार्यक्रम घेतले आणि एकूण कलाकार 800 हे त्याच्यामध्ये सम्मिलित झाले होते। 2023ला 200+ कार्यक्रम झाले, 1700 कलाकार त्याच्यात सम्मिलित झाले। 2024ला 300+ कार्यक्रम झाले, 4,800 कलाकार त्याच्यात झाले आणि यावर्षी जो आत्ता गणेशोत्सव झालेला आहे त्याच्यामध्ये 417 गणेशोत्सव मंडळांमध्ये विविध उपक्रम कार्यक्रम करण्यात आले। 5,500च्या जवळपास कलाकार जे आहेत यांनी त्याच्यात सहभाग घेतला। मला असं वाटतं माननीय गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून हा जो उपक्रम आम्ही सुरू केला याला वाढता प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे गणेशोत्सव मंडळ जे आहेत ते आमच्याकडे रजिस्टर करतात। तर त्याच्यामुळे ही माहिती आपल्याला द्यावी या दृष्टीने केलं। त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की दुर्गोत्सवाकरता नोंदणी चालू आहे, आपण सगळ्यांनी छापलेलं आणि त्याची माहिती दिलेली आहे। विविध दुर्गोत्सवाचे मंडळ रजिस्टर करून राहिले, 10 दिवसात तेही कार्यक्रम होणार आहे। साधारणतः हा विषय चालू होता की किल्ले स्पर्धा ही देखील खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने घ्यावी। माननीय गडकरी साहेबांच्याही मनात हा विचार होता आणि विशेष करून आपले रमेशजी सातपुते यांची अशी इच्छा होती की आता नवीन पिढीने समोर येऊन या उपक्रमाला पुढे चालवलं पाहिजे आणि म्हणून शिववैभव किल्ले स्पर्धा याच नावाने दरवर्षी ते अव्याहतपणे मागील 40 वर्षांपासून किल्ले स्पर्धा जी आहे ती या ठिकाणी अव्याहतपणे घेत आहे। आज आम्हाला अत्यंत आनंद होतो की त्यांच्याच जोडीला अतुल गुरु हे देखील किल्ले स्पर्धा म्हणजे मी 30-40 वर्षांपासून त्यांना विविध किल्ले स्पर्धेंमध्ये जाताना, किल्ले बनवताना, विविध उपक्रम राबवताना पाहिलेलं आहे। ही मंडळी एकत्रित येऊन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून असा एक मोठा उपक्रम झाला पाहिजे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले निर्माण केले त्या गडकिल्ल्यांची महती, ते गडकिल्ले, त्यांचा इतिहास हा सामान्य माणसांपर्यंत गेला पाहिजे आणि लहान मुलांनी देखील त्याचं वाचन केलं पाहिजे। ही जी भावना रमेशजींची होती, ती भावना जी भावना अतुल गुरूंची होती, ती सगळी भावना या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून यावर्षी पहिल्यांदा शिववैभव किल्ले स्पर्धा ही खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेचं पूर्ण संयोजन जे आहे ते संजय बंगालेजी करतील, मार्गदर्शन रमेशजींचं राहणार आहे। अतुलजी गुरु आणि अमित गाडगे हे त्यांच्याबरोबर सहकार्य करतील आणि पूर्ण खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती जी आहे ती याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होईल, त्या दृष्टिकोनातून योजना झालेली आहे। आज आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आम्ही 2 प्रकारांनी साधारणतः 3 गट याचे केलेले आहे। शिवकालीन किल्ले, शिवकिल्ले, दुसरा गट आहे वैदर्भीय किल्ले आणि तिसरा गट आहे काल्पनिक किल्ले। या 3 गटातही 2-2 आहे, एक समूह किंवा शाळांनी केलेले आणि वैयक्तिक असे 3ही याच्यात आहे। साधारणतः या सगळ्या याला पहिलं बक्षीस जे राहणार आहे ते 51,000 रुपयाचं आहे, दुसरं बक्षीस 31,000 रुपयाचं आहे, तिसरं बक्षीस 21,000 रुपयाचं आहे, 3ही गटांमध्ये।
आणि 5-5 बक्षिसं प्रत्येक ठिकाणी प्रोत्साहनपर आहे, जे 5,000 रुपये रोख रकमेचे राहतील आहे, ते असे आहे, प्रोत्साहनपर आहे. त्याचबरोबर साधारणतः या लोकांचा, रमेशजींचा, अतुलजींचा अनुभव असा सांगतो की काही ठिकाणी वयोवृद्ध लोक करतात, काही ठिकाणी एखाद्या विशेष पद्धतीने तो किल्ला केलेला असतो, काही ठिकाणी नुसत्या महिलांनीच मिळून ते केलेलं असतं, काही ठिकाणी दिव्यांग लोकांनी केलेले असतात. तर अशा करता वेगळं बक्षीस आणि वेगळं प्रोत्साहनपर परीक्षकांचे रिकमेंडेशन जसे येतील तसं, म्हणजे हे मुख्य स्पर्धेत राहतील, याच्या व्यतिरिक्त राहतील, अशा पद्धतीने साधारण त्याची रचना केलेली आहे.